खाली घ्या. म्हणूनच तर ते कोल्ड ठेवलंय जेणेकरून तुम्ही एकदम सहज जाऊ नये. काय काय बघताय डोळ्यामध्ये कुणाला माहिती. हा धरून सोडा मला धरून बसले कोट लावून. हा एसी वगैरे मस्त. मला गरम होतंय आणि तुम्हाला कसं काय धन्यवाद थंडी वाजते. आय एम फीलिंग हॉट. आय एम ऍक्टिव्ह. तुम्ही ऍक्टिव्हली लिसन तरी करा. ऍक्टिव्हली ऐका म्हणजे पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे. क्लिअर अबाउट व्हॉट वी आर हेडिंग टू. आपण काय अजून ट्रेनिंग चालू झालेलं नाही. अजून ट्रेनिंग चालू झालेलं नाही. माझ्याबद्दल सुवर्णाने थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलंच. ऑफकोर्स 10 वर्षापासून ट्रेनिंग क्षेत्रामध्ये आहे. मागाशी बोलताना मी तुम्हाला सांगितलं कोणीतरी आमचा कान पकडला आणि सुदैव माझं की कोणीतरी कान पकडणारं भेटलं. हक्काची लोक आपल्या आयुष्यामध्ये फार कमी असतात जे आपलं खरोखर चांगलं चिंतू शकतात, चांगले आपल्याला सवय लावू शकतात, आपला कान पकडू शकतात. एक आपल्यावरती त्यांचा अधिकार असू शकतो. अशी काही मंडळी मला खूप चांगली भेटत गेली आयुष्यामध्ये आणि त्यामुळे परिवर्तन होत गेलं. बऱ्याचशा गोष्टी मी शिकत गेलो. खूपशे गुरु आहेत माझे. माइंड पॉवरचे असतील, EFTचे असतील, NLPचे असतील, आध्यात्मिक असतील, अशी बरीचशी मंडळी आहेत ज्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिल्या आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये एक तडप निर्माण झाली की लोकांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. माझं हे पॅशन आहे, एक तडप आहे की लोक घडली पाहिजेत, लोक यशस्वी झाली पाहिजेत, लोक यशस्वी होऊ शकतात. 97% लोक 3% जाऊ शकतात, सहज जाऊ शकतात. फक्त त्यांनी निश्चय करणं गरजेचं असतं की मला जायचं. माझाही प्रवास 97 ते 3% करणं फार सोपा होता असं नाहीये, पण माझ्याकडे कुणीतरी ते करून घेतलं. मी माझ्या जीवनामध्ये एकच तत्व अवलंबलं होतं की माझ्यापेक्षा कोणीतरी यशस्वी असेल तर त्याचं ऐकायला काहीच हरकत नाहीये, त्याला सरेंडर करायला काहीच हरकत नाहीये. मला एखादी गोष्ट जास्ती माहिती आहे तरी सुद्धा मी त्याच्याकडनं ते नॉलेज घेईन. 2% जरी मला मिळालं तरी माझं 2% ज्ञान वाढलेलं आहे. एम्प्टी युअर ग्लास. मगाशी सुवर्णा मॅडमने सांगितलं आपण कसे असतो, आपण भरलेल्या ग्लास प्रमाणे असतो. जर समजा ही बाटली भरलेली आहे बरोबर, किती लिटर पाणी बसेल याच्यात परत. आता पेपर उघडायचा आणि बाटली भरायची, किती बसेल पाणी, काही थेंब बसेल राईट, एखादा परत बसेल फक्त. पण जर समजा आपण ती बाटली एम्प्टी केली, थोडीशी जेवढी एम्प्टी केली तेवढं पाणी बसू शकतं. आणि जर पूर्ण रिकामी केली तर सगळं पाणी बसू शकतं. बरोबर आहे. आपल्याला एम्प्टी युअर ग्लास म्हणजे काय, आपण जे काही आतमध्ये कचरा घेऊन आलो इथे तो एम्प्टी करा. एखादा कदाचित तुमच्याकडे ज्ञान जास्ती असू शकेल माझ्यापेक्षा, नो प्रॉब्लेम, थोड्या वेळ साईडला ठेवा, त्याचा फायदा होईल तुम्हाला. नाहीतर तो आपण आतापर्यंत मिळवलेलं ज्ञान काय करेल, पुढच्या ज्ञानाला क्रॉस करायचा प्रयत्न करेल. माणसाची मनोवृत्तीच तशी आहे. तो काय करणार, क्रॉस करायचा प्रयत्न करणार, डाऊट करायचा प्रयत्न करणार, शंका घेईल आणि मग तुमचं मन तुम्हाला काही गोष्टी प्रॅक्टिकली इथं करण्यापासून लांब सारेल. आणि लांब सारल्यामुळे काय होईल, तुमचं लर्निंग होणार नाही. साखरेची चव कुठली, साखरेची चव कुठली तुम्हाला माहित नाही. एम्प्टी करायला सांगितलं ना, तुम्ही काय कुठली असाल असं विचारायला पाहिजे. एम्प्टी करणार ना, कुठली असाल आपण संध्याकाळी बघू. हा मग राईट, दिस इज कॉल्ड इन्व्हॉल्वमेंट. व्हेरी गुड. सहभागी होणं याला काय म्हणायचं, सहभागी होणं. त्याने कसं स्पॉट ठीक आहे सांगा, राईट गुड, असं आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं तर लर्निंग फास्ट होणार आहे. मिरचीची चव माझ्या घरी उद्या दुपारी थोडा वेळ एम्प्टी नाही, पूर्ण वेळ एम्प्टी, 3 दिवस एम्प्टी राहायचं. मला मानसिक समाधान मिळेपर्यंतच एम्प्टी नकोय मला. हा 3 दिवस आपल्याला कसं राहायचंय. मी इकडे बघतोय हे अजून सावून तिकडे, हे काय किती तिकट माणूस. धमाल करूया 3 दिवस राईट. 6 वाजेपर्यंत धमाल करूया. कशाला झोपायला लागणार आपल्याला सांगा मला, येणारच नाही झोप. ज्याला येईल त्याच्याकडे आपण बघू.
कशी झोप येते, राईट? हा, झोपला की स्विमिंग करायला जायचं, तिथे झोपा जाऊन, काय झोपायचं, काही बहादर आहे तिथे वरती झोपते, खाली कधी जातील कळणार नाही, समाधी कधी लागेल, राईट? मागच्या वेळेस आम्ही खूप मस्त धमाल केली, काही लोकांनी व्हिडिओ बघितले असतील, स्विमिंग पूल मध्ये धमाल केली, ह्या हॉटेलमध्ये सगळीकडे धमाल केली आहे, रूम सोडून. आम्ही भाडं भरताना रूम तर भरतो, पण अख्खा 200 एकरची प्रॉपर्टी, त्या मालकाची 200 एकरची प्रॉपर्टी आहे. तुम्ही जो पाठीमागे रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे ना, रिलायन्सच्या पेट्रोल पंप पासून त्या टोल नाक्यापर्यंत प्रॉपर्टी आहे 200 एकर. हा एक छोटासा तुकडा आहे म्हणतो तो, इथला छोटासा तुकडा आहे म्हणतो. तिकडे तामानी घाटाकडे जा, कसारा घाटाकडे जा, इकडे 200 एकर आहे, 500 एकर आहे, 700 एकर आहे, अशी 1000 एकरांमध्ये जमीन आहे. त्यातला छोटासा तुकडा आपण वापरूया आता, राईट? ओके, सो वी आर कमिंग ऑन लाईन. येस, ओके. त्याला माझ्यावर जास्ती सांगण्यासारखं काही नाही, अनुभवण्यासारखं आहे. पीआरबी एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपण ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही काही ट्रेनिंगच्या आधारे पुढे आलेला. बीओपी, बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम, हा नवीन लोकांसाठी असतो. हा बिझनेस काय आहे समजण्यासाठी. किती लोकांना प्लॅन बघितला सगळा बिझनेस कळला असं झालं नाही. बीओपी मध्ये आल्यानंतर, बिझनेस ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की हा बिझनेस काय आहे. नवीन लोकांसाठी तो एक पहिला प्लॅटफॉर्म आहे जिथे त्यांना पीआरबी एज्युकेशन सिस्टीमची सुद्धा व्हॅल्यू कळेल किंवा सहभाग कळेल की माझ्यामुळे नाही, सिस्टममुळे मी यशस्वी होणार आहे. लक्षात घ्या, ह्या बिझनेस मध्ये, नेटवर्क मार्केटिंग मध्ये कोणी एक व्यक्ती यशस्वी आहे म्हणून यशस्वी नाही. एखादा बिल्डर इथे जॉईन झाला, आवश्यकता नाही की तो इथे यशस्वी होईल. किंवा एखादी गृहिणी, एखादा शेतकरी आहे, त्याने आजपर्यंत जीवनामध्ये काय केलंय, गृहिणीने घर सांभाळलंय, लेकर बाळा सांभाळले, पतीनं डबा करून द्यायचं काम केलंय. किंवा एक शेतकऱ्याने काय केलंय, दारे धरलेले, पिके घेतले, व्यवस्थित तेवढं चाललंय, तो इथे यशस्वी होणार नाही असं नाही. काय यशस्वी होणार ही लोक, किंवा बिल्डर सुद्धा इथे यशस्वी का होणार, कारण इथे सिस्टीम काम करते, आपण काम कमी करतो. सिस्टीम प्रमाणे आपण काम करायचे. तर रेल्वेमध्ये प्रवास किती लोकांनी केला आतापर्यंत, जर हात वर करा. रेल्वेने प्रवास केलाय, ड्रायव्हर मुळे रेल्वे चालते. एकट्या ड्रायव्हर मुळे चालते का? किती चांगला ड्रायव्हर असेल, त्याला सिग्नल नसेल तर फाटकावरती तो जो कोण माणूस असतो तो नसेल तर पुढच्या स्टेशन वरती त्याला सिग्नल आहे नाहीये, गाडी कुठली थांबले वगैरे याला इंडिकेशन द्यायला जर यंत्रणा नसेल, सिस्टीम नसेल, तर तो ड्रायव्हर धावू शकेल नाही, धावू शकणार. तसंच एकटा व्यक्ती ह्या बिझनेस मध्ये यशस्वी होऊ शकत नाही. ह्याच नाही, बिल गेट सुद्धा एकटा यशस्वी होऊ शकत नाही. नाहीतर मग कंपनी काढली असते, एकटाच काम केलं सगळं. नॉट पॉसिबल. सगळ्या कुठल्याही कंपनीमध्ये, कुठल्याही सिस्टीम मध्ये किंवा कंपन्यांमध्ये सिस्टीम महत्वाची असते. ती सिस्टीम आपण कुठे बघतो, बीओपी मध्ये बघतो. त्यानंतर सिस्टमचा एक भाग पुढे चालवतो, प्रेझेंटर लेवल 1 ट्रेनिंग आणि प्रेझेंटर ट्रेनिंग लेवल 2, असे दोन वेगवेगळे ट्रेनिंग येतात जिथे आपण लोकांना बोलायला शिकवतो. बोलायला शिकवतो म्हणजे बोलायलाच शिकवतो. जसं लहानपणी पण आपल्याला बोलायला शिकवलं जातं, इथे कसं बोलायचं ते शिकवलं जातं. उभं राहून, मग ती छातीतली धडधड असेल, पायातली लटलट असेल, हे सगळं काढायचं काम आपण त्या प्रेझेंटर ट्रेनिंग्स मध्ये करतो. हे दोन आपले ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, दॅट कम्स ग्रुप लीडर वर्कशॉप. तुमच्यामध्ये किती लोकांनी ग्रुप लीडर वर्कशॉप अटेंड केलं? 1 2 3. ग्रुप लीडर वर्कशॉप साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये आणि मुंबईमध्ये झाला होता, सांगलीमध्ये झाला होता. इतर ठिकाणी झालेला नाहीये. बरोबर, काही लोकांनी ग्रुप लीडर वर्कशॉप अटेंड केले. ग्रुप लीडर वर्कशॉप मध्ये काय गोष्टी घेतो आपण? एकच गोष्ट, लीडरशिप इज इक्वल टू कमिटमेंट. लीडर म्हणजे शब्द, दिलेला शब्द, जो जागतो तो लीडर. शब्द दिला की तो त्याच्याला ठाम राहणार. दॅट इज लीडरशिप. ही क्वालिटी आपण तिथे शिकतो, कारण तुम्ही 200-500 लोकांचा ग्रुप हँडल करणारे व्यक्ती होता. तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही जनरल मॅनेजर एमडी होता तुमच्या ग्रुपचे. मग तुमच्यामध्ये काय क्वालिटीज पाहिजेत? टाइम मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्किल, टीम बिल्डिंग, रिलेशनशिप, गोल सेटिंग, हे सगळ्या गोष्टी ज्या ग्रुप लीडर वर्कशॉप मध्ये होतात, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या प्रोग्राम मध्ये मिळणार आहेत. कारण तुमचा ग्रुप लीडर वर्कशॉप झालेला नाही. ह्या गोष्टी आपण ह्या प्रोग्राम मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. हा प्रोग्राम झाल्यानंतर 3 दिवसानंतर तुम्हाला काही प्रोजेक्ट देणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रेझेंटर लेवलचं ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. इथे किती जणांनी प्रेझेंटरचं ट्रेनिंग अटेंड केलंय? 1 2 3 4 5, 5-7 लोक आहेत. इथे आपण काय घेणार आहोत? प्रेझेंटरचं सुद्धा ट्रेनिंग घेणार आहोत. एक प्रोजेक्ट मी तुम्हाला देणार आहे, एलडीपी
संपल्यानंतर आणि त्या प्रोजेक्टवरती तुम्ही बाहेर जाऊन काम करणार आणि बाहेर जाऊन काम केल्यानंतर तुम्हाला एलडीबी पेक्षा जास्त रिझल्ट मिळणार त्या एका प्रोजेक्टमुळे. ऍक्शन ड्रिव्हन प्रोजेक्ट, बरोबर? इट इज ऍक्शन ड्रिव्हन प्रोजेक्ट. हे ग्रुप लीडर वर्कशॉप आणि त्यानंतर लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम एलडीपी, अ प्रॅक्टिकल बेस्ड ट्रेनिंग इन विच ऍक्शन इज इम्पॉर्टंट. परत लक्षात घ्या, कृतीमय बदल, कृती 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 फार महत्वाची आहे. अगदी सांगितलेलं की सीट पण आपल्याला बदलत राहायचंय, तर बदलत राहायचंय. कृती फार महत्वाची आहे. कृती करण्यामध्ये आळस आपल्याला नकोय. हा प्रोग्राम एका व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतो चांगल्या पद्धतीने. यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे ते ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं. तुम्ही स्वतःवरती ते काम करता आणि इट विल बी अन इझी टाइम टू गो अहेड. एक छोटीशी क्लिप बघू आपण इथे. क्लिप बघितल्यानंतर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि मग आपण 5 मिनिटांनी ब्रेक घेणार आहोत चहासाठी. चहा चालेल का तुम्हाला? नको? चालेल. लवकर रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. तुम्ही रिस्पॉन्स नाही दिला की मी नाही पकडणार. यांच्यासाठी चहा सांगा, बाकीच्यांसाठी नको. का सगळ्यांसाठी सांगूया? कुणा चहा प्यायचा आहे? एक मिनिट मी मोजतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 17 18 सांगा फक्त. बाकी 2-3 लोकांना कॉफी सांगा. बाकी कॅन्सल करा, मायनस करा पैसे. बाकीचे मायनस करा म्हणा पैसे. लिहून ठेवा व्यवस्थित.